मित्रो, आत्मविश्वासाची निर्मिती प्रक्रिया बघत असताना मागच्या भागामध्ये आपण काही मुद्दे बघितले, आजच्या भागात काही मुद्दे बघणार आहोत। एका विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर, आत्मविश्वास निर्मिती आत्ताच्या आत्ताच पाहिजे। मी म्हटलं थोडा वेळ लागतो, कारण एखादा तुमचा आत्मविश्वास गमावलेला आहे ना, मग ते निर्मिती व्हायला थोडा वेळ लागते। बी पेरले ना, बी पेरलं की उगवायला थोडा वेळ लागतो। पुन्हा परत परत काढून बघायचं नसते, बी जमिनीत पेरलेलं ते उगवत असते। तर एक लक्षात ठेवा, हे जे आपण बीज टाकत आहोत आत्मविश्वासाच्या निर्मितीचे, ते नक्की उगवून वर येतील। त्याची जोपासना करावं लागेल। मग एकदा त्याचा वृक्ष झाल्यानंतर मग त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर मी आपल्याला आज काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे की आत्मविश्वास वाढवण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा संग्रह करा, यादी करा, ते वाचा, ऐका आणि ते मना डोळ्याच्या समोर ते चित्र आणा। तुम्ही जेव्हा आपण आपल्या जवळ असणाऱ्या बाबीचा विचार करतो, जे चांगल्या गोष्टी ज्या ज्या काही आहेत त्या आपल्याकडे आहेत, ही भावना जेव्हा निर्माण होते माणसामध्ये, त्यातून आत्मविश्वासाचा जन्म होतो, वाढ व्हायला मदत होते। जेव्हा माणूस अभाव मानसिकतेत जगतो, माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे कोणीच नाही, ही मानसिकता त्याचा आत्मविश्वास गमावून टाकते। त्यामुळे तुमच्या सामर्थ्याचा विसर पडणं तुमच्या आत्मविश्वासाचं मरण ठरते। म्हणून तुमच्याकडे खूप काय असते, तुमच्याकडे असणाऱ्या संचिताचा विसर जर पडला तर आपण वंचित आहोत असं वाटायला लागते। म्हणून तुमच्याजवळ असणाऱ्या सामर्थ्याचा, काय काय सामर्थ्य असतं माणसाकडे, धन असते, जे काय असेल ते, तुम्ही तुमचा अपमान झाला तर तुम्ही अपमान झाला हेच तुम्ही डोक्यामध्ये ठेवून जगता। लक्षात ठेवा, तुम्ही काही गोष्टी तुमच्या हातात नसतात। ज्या हातात नसणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे लागणारी जी माणसं असतात ते आत्मविश्वास गमावून बसतात, हताश होतात। तुमच्या हातात जे आहे ते करणं आणि तुमच्या जवळ जे काही उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून पुढे जाणं, ही जर तुमची स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही खूप मोठे होता, तुमचा आत्मविश्वास वाढेल। लक्षात, म्हणून आपल्या लोकपरंपरेमध्ये सांगतात की पळत्याच्या मागे पळू नये। लक्षात आलं? तर तुमच्या कडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं स्मरण करा, ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट पडलेले आहेत। तुमच्याकडे असणाऱ्या धनाचा, मी तुम्हाला आता सांगत होतो, अपमान झालं तर तुमच्याकडे मानाचे अनेक प्रसंग असतात। आपण काय करतो माहिती आहे काय, अपमान चघळत बसतो, दुःख चघळत बसतो, जे नाही ते चघळत बसतो, आणि यामुळे बनते माणसाची अभावग्रस्त निराशमय मानसिकता। आणि जिथं निराशा आहे, जिथं दुःख आहे, जिथं खंत आहे, त्या ठिकाणी आत्मविश्वासाचं मरण सुरू होते किंवा मरतो पण। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की जेव्हा एक घटना घडते त्याच्या विरोधची घटना तुम्हाला निर्माण करायची आहे। जेव्हा नकारात्मक विचार तुमच्या मनात सुद्धा निर्माण झालं तर त्याच वेळी तुम्हाला एक सकारात्मक विचार स्ट्रॉंगली निर्माण करावे लागतात, कारण तुम्ही विचाराचे निर्माते आहात, तुम्ही विचाराचे शिल्पकार आहात।
तुम्ही भावनेचे शिल्पकार आहात. भावना निर्माण करता येते, विचार निर्माण करता येते, कल्पना निर्माण करता येते आणि जे काही निर्माण करता येते त्याचा आस्वाद घेता येतो. सकारात्मक निर्माण केलं तरच आत्मविश्वास वाढतो. नकारात्मकतेनं आत्मविश्वास वाढत नाही. नकारात्मकता तुम्हाला घातक ठरते. मग धन आहे, मान आहे, तुमच्याकडे ज्या वस्तू आहेत, काही जणांना आपल्याकडे किती वस्तू आहेत यापेक्षा दुसऱ्याकडे किती वस्तू आहेत याची चिंता जास्त आहे. एक जण त्याच्याकडे 100 ड्रेस आहेत, तर पण एका सणाला त्याच्या बापाने त्याला ड्रेस घेतला नाही म्हणून तो टेन्शन, निराश, उदास होऊन बसला. काय झालं बापू? म्हणलं एवढं लई टेन्शन मध्ये बसलास काय? याला घेतलाय मला ड्रेस, मला कुठं आहे म्हणला ड्रेस? आणि तुझ्या घरात ड्रेस नाहीत काय? आहेत म्हणला. मग मित्र हो, आपण आहेत ते विसरून चाललोय आणि दुसऱ्यांची कडे बघून जगणारी माणसं कधीच सुखी राहणार नाहीत. आणि जे सुखी राहणार नाहीत ते नेहमी दुःखी राहतील. आणि दुःखी माणसामध्ये आत्मविश्वास नसतो. लक्षात ठेव. म्हणून तुम्हाला तुलना करून जगायची सवय सोडून द्या. तुलना करताना प्रेरणा घेण्यासाठी तुलना करायची. तुलना करून द्वेष करण्यासाठी तुलना, दुसऱ्याचा तुलना करून त्याचा द्वेष, त्याचा मत्सर, त्याच्याकडे जी क्वालिटी आहे ते तुमच्याकडे नसेल म्हणून त्याचा द्वेष करायचा, त्याचं कटकारस्थान करायचे आणि त्याला कसं खाली खेचता येईल याच्यासाठी होईल तेवढे प्रयत्न करायचे. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता खलनायकी मानसिकता आहे. आणि अशा मानसिकतेची माणसं खलनायक असतात आणि खलनायक बनतात ते. त्यामुळे तुम्हाला जर तुलनाच करायची असेल तर इतरांची, तुम्हाला इतरांकडून प्रेरणा घ्यावी लागेल. त्यानं मोठा झालाय ना, तो मोठा कसा झाला, त्यांच्याकडून आपणही मोठं होऊ शकतो. आपल्या क्षमतांचा, आपल्या कौशल्यांचा, आपल्या शहाणपणाचा वापर करून असं तुम्ही स्वतःला सातत्यानं सांगलं पाहिजे. आणि ज्याच्याविषयी तुम्ही ज्यांच्याकडून प्रेरणा घेतात त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये कृतज्ञता आणि श्रद्धा पाहिजे. त्याच्याकडूनच प्रेरणा घ्यायची, त्याच्याकडूनच मार्गदर्शन घ्यायचं आणि त्याचाच द्वेष करायचा असेल तर ही अवलाद काही चांगली नसते. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला इतरांकडून प्रेरणा, प्रोत्साहन घ्यायचं असेल तर प्रेरणा, प्रोत्साहन तेव्हा मिळते त्या व्यक्तीविषयीची कृतज्ञता करणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छाशक्ती असते, पण त्या इच्छाशक्तीला तुम्ही प्रबळ करावं लागते. पण इच्छाशक्तीला केव्हा प्रबळ करायचं? शेकडो इच्छांना प्रबळ करत बसायचं नाही. तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक बाबींच्या प्राप्तीसाठीचीच इच्छा तुम्हाला प्रबळ करावं लागेल. 1000 वाटा आहेत, 1000 वाटेनं एका वेळी जाऊ शकत नाही. तसं हजारो ध्येय आहेत, प्रगतीचे हजारो मार्ग आहेत, तुम्हाला एकाच मार्गाने एका वेळी जाता येते. एक मार्ग पूर्ण झाल्यावर दुसऱ्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. पण त्यावेळी त्या मार्गाने जाणारच आहे. माझं प्रत्येक पाऊल त्या दिशेनं जात आहे, माझ्या जवळ यश येत आहे, असा विचार तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवतो. लक्षात आलं? कारण आपण जेव्हा आत्मविश्वास हा यशाच्या दिशेनं पाऊल पडत आहे असं वाटलं की आत्मविश्वास वाढतो. पडते की नाही की, पडायलंय की नाही की, तुला कळत नाही. मी एका विद्यार्थ्याला विचारलं, बेटा अभ्यास कसा चाललाय, कसा अभ्यास व्हायलाय? वाचालो म्हणला, वाचालो, थोडं लिहायलो, वाचायलो, पण काही कळत नाही किती अभ्यास व्हायला की. मी त्याला सांगितलं, त्यासाठी तुझं प्लॅनिंग कर. एका धड्यावर समजा 10 मार्काचं विचारलं जातं, एका धड्यावर कसाही प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर देऊ शकतो, 100% उत्तर देऊ शकतो. आत्मविश्वास जर झाला तर ते 10 मार्काची तयारी आहे. किमान एखादा मार्क जाईल एखाद्या वेळेस काही
तेव्हाच्या ताणामुळे तणावामुळे. पण 9 तर मार्काची तयारी होईल. मग तुम्ही झाली, तुम्हाला इथं म्हणता येते किंवा माझी 90% तयारी झालेली आहे. असं प्लॅनिंग पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही एक एक पाऊल पुढे जात, एक एक किल्ला छत्रपती शिवराय एक एक किल्ला घेऊन आपला आत्मविश्वास वाढवत राहील. एक किल्ला घेऊ शकतो, दुसरा घेऊ शकतो. एका वेळी 2 किल्ले घेण्याचा विचार करून किंवा दोन्हीकडे आपली एनर्जी खर्च करण्याचे प्रकार मोठी माणसं करत नसतात. तर मित्रांनो, एक ध्येय ठरवल्यानंतर त्याचं एक नियोजन असते आणि ज्यांच्याकडे नियोजन असते त्यांच्याकडे आत्मविश्वास असतो. नियोजन, एखाद्या मीटिंगला जातात, त्या मीटिंगसाठी लागणारं साहित्य हातात नाही. त्याच्यापूर्वी काय दिलं होतं साहित्य ते हातात नाही. आता काय, कशाबद्दल मीटिंग आहे त्याची माहिती नाही. काय प्रश्न विचारतील याची माहिती नाही. मग भांबावलेले आणि आत्मविश्वास गमावून एखाद्या चोराला आणून बसवलं जातं ठाण्यामध्ये, तशा पद्धतीनं बसतात येऊन. म्हणजे ही जी मानसिकता तुमच्या तयारीच्या अभावी, नियोजनाच्या अभावी, अशी पराभूत मानसिकता आणि आत्मविश्वास गमावलेली मानसिकता तयार होत असते. त्यामुळे तुम्ही किती तयारीने जाल, पुढच्या व्यक्तीला जर तुम्हाला किती तयारीने जरी गेलात तरी काही प्रश्नाची उत्तर देता येणार नाहीत याचा अर्थ. पण तयारीनं जाणाऱ्याचा जो आत्मविश्वास असतो ते बिन तयारीनं जाणाऱ्याचा नसतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट मी सांगणार आहे, तर की तुमचं नियोजन पाहिजे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी ध्येय ठरवणं, नियोजन ठरवणं, त्यानंतर त्या नियोजनानुसार तुमची साधना आवश्यक आहे, अभ्यास आवश्यक आहे, परिश्रम आवश्यक आहे. त्याची नियोजनाची अंमलबजावणी हा जास्त आत्मविश्वास निर्माण करतो. ध्येय ठरवणं म्हणजे ध्येय ठरवल्यामुळे आत्मविश्वास यामुळे वाढतो की आपलं वेगवेगळीकडे जे मन विखुरलेलं आहे, अनेक गोष्टी, हे करू का ते करू, सांगा राया मी काय करू, हे जे काही प्रकार आहे ते तुमची एनर्जी जी आहे, एनर्जी इकडे तिकडे जी भटकू लागली होती ती एनर्जी एका ठिकाणी एकाग्र झाली. आणि जेव्हा एनर्जी एकाग्र होते तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो. एनर्जी जेव्हा एकत्र फोकस होते तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो. जेव्हा एनर्जी विखुरलेली जाते कॉन्फिडन्स लो होतो. हा ध्येय ठरवण्यामुळे असे आत्मविश्वास वाढतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नियोजनामुळे ध्येय ठरवलंय पण ते अंमलबजावणीचे नियोजनच नाही तर आत्मविश्वास वाढत नाही. मग पुढं जे वाढवायचं आहे ते वाढत नाही. पुढं अजून वाढत जावं लागतं ना. प्रगती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर मग नियोजन केल्यानंतर आणखीन आत्मविश्वास थोडा वाढतो. त्यानंतर अंमलबजावणी जेव्हा सुरू होते तेव्हा आणखीन आत्मविश्वास वाढतो. आणि अंमलबजावणी जेव्हा यशाच्या दिशेने चाललेली आहे असं वाटते त्यानंतर आणखीन आत्मविश्वास वाढतो. यश जवळजवळ यायले असं वाटते तेव्हा आणखीन आत्मविश्वास वाढतो. हे आत्मविश्वास वाढवण्याची सूत्र आहेत. ही आत्मविश्वासाची निर्मिती प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा, तुमचं कौशल्य आहे, तुमच्याकडे गुण आहेत. तुमच्या गुणाचा, कौशल्याचा आणि क्षमतांचा विसर पडू देऊ नका. ज्या माणसाकडे प्रचंड गुण असतात, प्रचंड कौशल्य असते, प्रचंड क्षमता असते, पण त्याला आपण स्ट्रॉंग आहोत, आय एम अ विनर, आय कॅन डू इट, ते विजेतेच्या भूमिकेत जगत नाही. त्यांना स्वतःचं विस्मरण झालेलं असतं. स्वतःच्या सामर्थ्याचं विस्मरण झालेल्या माणसांमध्ये आत्मविश्वास नसतो. आणि स्वतःच्या सामर्थ्याचं स्मरण करणं हे आत्मविश्वास निर्मितीसाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे. म्हणून तुमच्यात असणारे गुण लिहून काढा. काय काय गुण आहेत तुमच्याकडे? इतरांना सहकार्य करण्याचा गुण, पहाटे उठून अभ्यास करण्याचा गुण, इतरांना चांगलं सकारात्मक बोलण्याचा गुण असेल, जे काही गुण असतील, जे गुण कशाला म्हणायचं, ज्या तुमच्या कृती आणि उक्तीचा इतरांना उपयोग होतो, असे जे काही क्वालिटीज आहेत, असे जे काही घटक आहेत
ज्या तुम्हाला आणि इतरांनाही मदत करायला लागलेली आहे, जे मानवतावादी मूल्याला आधारित आहेत, हे सगळे गुण असतात माणसामध्ये. तुमच्यामध्ये एक क्षमता आहे. 4 तास एकत्र बसू शकता, 10 तास बोलू शकता, चांगल्या पद्धतीनं प्रेरणादायी लिखाण करू शकता. तुमच्यामध्ये सहनशीलता ही सुद्धा क्षमता आहे. कारण जेव्हा सहनशीलता माणसामध्ये नसते तेव्हा माणूस अस्वस्थ होतो. तेव्हाच गडबडीत होऊन जातो. तेव्हाच काहीतरी बोलून टाकत राहतो रागाच्या भरामध्ये, आणि मग रागाच्या भरात बोलून टाकतो आणि बोलून मग विचार करत बसतो. म्हणून आपल्याला आपले वरिष्ठ माणसं, शहाणी माणसं आपल्याला आपले मार्गदर्शक सांगत राहतात की बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की आपल्या ह्या सगळ्या क्षमता, सहनशीलता असेल, संयम असेल, धीरापोटी फळे रसाळ गोमटी, त्यानंतर एका ठिकाणी बसण्याची स्थिर सुखम आसनम, एकाच आसनामध्ये तुम्ही स्थिर बसणं ही सुद्धा तुमची क्षमता आहे. योग साधनेने येते. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स, मी 4 तास एकत्र अभ्यास करू शकतो, असं जेव्हा कॉन्फिडन्स आला की आत्मविश्वास, असं जेव्हा वाटलं की आत्मविश्वास वाढतो. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे तुम्हाला अनेक जणांनी अनेकदा अनेक चांगले शब्द वापरले असतात, प्रशंसा केलेली असते, प्रशस्ती पत्रक दिलेले असतात, ते तुमच्या कार्याचा सन्मान म्हणून. तर ते सन्मान देणारे, ओरिजिनल सन्मान देणारे शब्द आणि तुमच्या कार्याचं खऱ्या अर्थानं माझा सन्मान झाला असं वाटलेलं प्रमाणपत्र हे तुम्हाला प्रेरणा देत असते. हे जे मला मिळालेलं आहे, माझ्या कष्टाला केलेला सलाम आहे, माझ्या कष्टाचं केलेलं ते कौतुक आहे, आणि त्यासाठी मी लायक होतो, कारण मी ते सक्सेस मिळवलेलं होतं. त्यामुळं ते मला मिळालेलं कौतुकाचे शब्द असतील, कौतुकाचा कागद असेल. कागद तुमचा काळीज घडवतो, असा ओरिजिनल कागद. लक्षात, ज्यामध्ये तुमचं काही योगदान नाही. तुम्ही फसवून आणि मिळवलेले कागद घेऊन फिरणारी माणसं त्यांची काळज कुरतडत असतात. विषय जेव्हा निघतो तेव्हा त्या कागदांची चौकशी होणार आहे म्हणलं की त्यांचं मग मुझे नींद नाही, मुझे चैन नाही होईल. त्यामुळे असे फसवलेल्या गोष्टी, फसवून घेतलेल्या गोष्टी, लुबाडून घेतलेल्या गोष्टी, बेकायदेशीर प्राप्त केलेल्या गोष्टी तुमचा कॉन्फिडन्स लूज करून टाकतात. त्यामुळे जोडून येताना उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी, म्हणून उत्तम व्यवहार करा. उत्तम व्यवहारातूनच जे काही प्राप्त करायचे ते कॉन्फिडन्स वाढवतो तुमचा. ठीक आहे, बँक बॅलन्स वाढेल फसवून आणलेल्या पैशामुळे, पण मानसिक बॅलन्स वाढत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुमचा पहिल्यांदा आत्मविश्वासाने ईश्वर निर्माण करता येतं. ज्याच्यामुळे ईश्वर निर्माण करता येते तेच गमावून बसला तर तुम्ही कुठलं ईश्वर निर्माण करणार आहात? ही अतिशय महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. म्हणून तथागत गौतम बुद्धाने देखील सम्यक आजीविका सांगितलेली आहे. तुम्ही योग्य पद्धतीनं उदरनिर्वाहाचं साधन सत्य विधायक मार्गानं, विधायक आणि सत्य तुमचा उपजीविकेचा मार्ग असावा असं तथागतांचं तत्वज्ञान आहे. ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला तुकोबारायांची आणि तथागतांची सांगितलेल्या आहे. म्हणून तथागतांच्या विचाराचा तुकोबारायावर प्रभाव आहे या संदर्भातलं एक पुस्तक तुम्हाला वाचायला मिळू शकते. तर मी तुम्हाला यानंतरही सांगणार आहे की तुमच्या
तुमच्या अगोदरच सांगितलेले सकारात्मक विचार, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना. आता मी तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा पैलू सांगायला, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा तुमचा आत्मविश्वास वाढवतो. आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय? बघण्याची दृष्टिकोन म्हणजे काय? बघण्याची तऱ्हा, बघण्याची पद्धत. एखाद्या घटनेकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या वस्तूकडे, एखाद्या वास्तूकडे तुम्ही कुठल्या नजरेनं बघता. ती नजर चांगली असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. ती नजर सकारात्मक असेल म्हणजे त्यात काय चांगलं आहे शोधणारी नजर असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्याच्यामध्ये काय नाही, ते काही बरोबर नाही असं सातत्यानं उणिवा शोधणारं मन, उणिवा शोधून ते पूर्ण करण्यासाठी काय काय तेवढं 1 मिनिटात बघून घ्यायचं असते किंवा शोध घेणं हे वेगळी गोष्ट, पण तशी नजरच तशी प्राप्त होणं आणि काहीच न करणं, फक्त बघण्यासाठीच नजर आहे, कृतीसाठी नजरच नाही. कृतीला बघण्याला डोळे आहेत परंतु कृतीला हात नाहीत असं जर असेल तर ती काही उपयोगाची नाही नजर. म्हणून नजर ही त्यात चांगलं काय हे तुम्हाला सगळं वंगळच दिसत असेल ही नकारात्मक नजर आहे, आणि तुम्हाला त्यातमध्ये काही चांगलं दिसत असेल तर सकारात्मक नजर आहे. याचा अर्थ असा नाही सकारात्मक नजर म्हणजे वंगळ्यालाही चांगलं म्हणणं असं नाही. वंगळ्यातही चांगलं असते शोधणं, याला सकारात्मक नजर म्हणतात. लक्षात आलं का? अतिशय महत्वाचा एक मुद्दा आता मी सांगून थांबणार आहे, तो म्हणजे स्वयंसूचना. तुमच्या अंतर्मनाला दिलेल्या ज्या सकारात्मक स्वयंसूचना असतात तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो. मग ह्या सकारात्मक स्वयंसूचना तुम्ही ऐकल्या पाहिजे. मग त्याचबरोबर त्या तोंडानं बोलल्या पाहिजे, डोळ्यानं बघितल्या पाहिजे. म्हणून जे काही प्रेरणादायी वाक्य आहे ते तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. उत्तिष्ठी जागृती वरानी बोधित, उठा जागे व्हा, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. हे विवेकानंदाने सांगितलेलं वाक्य आहे, पण ते मुळात उपनिषदातलं वाक्य आहे. लक्षात आलं? उत्तिष्ठी जागृती वरानी बोधित आहे ते मुळात. उठा जागे व्हा, जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असं त्याचं. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. अशा विचार तुम्ही स्वतःच्या कानातून गेल्या पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्वतःला सांगलं पाहिजे. हेच स्वतःला सूचना द्यायला पाहिजे, तुझ्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, तुझ्यात प्रचंड शक्ती आहे, प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेनं जात आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या स्वतःला ह्या सूचना देत गेल्या पाहिजे. आणि ह्या सूचना बघत गेल्या तरी त्या आत जातात, ऐकत गेले तरी आत जातात. म्हणून तुम्ही चांगले विचार ऐका, चांगल्या भावना ऐका, भावना निर्माण केलेला भावना बद्दल लिहिलेलं आणि बोललेलं पण ऐका. त्या भावना काही गोष्टीमुळे भावना चांगल्या विकसित होतात. अशा सकारात्मक भावना विकसित करणारे विचार तुम्ही ऐकले पाहिजे. त्या स्वतः दिलेल्या मनाला सूचनाला स्वयंसूचना म्हणतात. ते तुम्ही स्वतः द्या. म्हणजे आता तुम्ही ऐकायला एखादे चांगले विचार ऐकायलात, माझे आता हे चांगले विचार आहेत हे ऐकायला लागलात, ते म्हणायला, ते मला सांगायला लागलेत, अतिशय प्रेरणादायी आहेत, असं हे आपल्याला काही संबंध आहे, ते दुसऱ्याला सांगायला लागलेत म्हणल्यावर तुम्हाला स्वयंसूचना होत नाही, ते परत सूचना होतात. लक्षात आलं? तर मित्रो, ह्या गोष्टीचा आत्मविश्वास निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाचा फायदा होतो. आत्मविश्वास निर्मिती प्रक्रियेमध्ये
2 व्हिडिओ आता आपले झालेले आहेत. तिसरा व्हिडिओसुद्धा आत्मविश्वास निर्मिती प्रक्रियेवर होईल पुढच्या भागामध्ये. त्यानंतर विश्वास निर्मितीची प्रक्रिया, ह्या सध्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर ह्या निर्मिती प्रक्रियेचे काय फायदे आहेत आणि ही निर्मिती प्रक्रिया जर तुम्ही केली नाही तर काय तोटे होऊ शकतात, या अनुषंगाने आपण पुढं बोलूया. तर पुढच्या भागामध्ये आत्मविश्वासाची निर्मिती प्रक्रिया बघणार आहोत. तर पुन्हा भेटूया. तुम्हाला जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण मी जेव्हा नवीन व्हिडिओ पाठवतो तेव्हा तुमच्याकडे येत असतो. तुम्ही जर केलं नाही तर येत नाही, एवढंच. एक जण काल मला म्हणाला की सर ते व्हॉट्सअपवर व्हिडिओ दिसणं आले तो नाही, म्हणलं आता ते जरा कमी केलं, म्हणलं मी टाकायचं. मग आता आम्ही कसं ऐकावं म्हणलं, ऐकायचं काय, सबस्क्राईब केलं नाही का म्हणलं. मी जेव्हा व्हिडिओ टाकतो ते तेव्हा तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल, तिथं जे घंटीसारखं असेल त्या घंटीला जर तुम्ही दाबलेलं असेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येते आणि मग तुम्ही ते तुम्हाला जेव्हा पाहायचं तेव्हा पाहू शकता. तुमच्या इच्छेवर असते, ते पाहणं काही कंपल्सरी नसते. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद.